केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहेत। अमित शाह रात्री शिर्डीमध्ये दाखल झालेत। आज त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन पार पडणार आहे। सकाळी साई दर्शनानंतर त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होईल। लोणी गावामध्ये विखे पाटील साखर कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाचं ते उद्घाटन करतील आणि त्यानंतर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण करतील। या दौऱ्यादरम्यान अमित शाह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीबाबत काय घोषणा करतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। पाहूयात। आपण आता आहोत शिर्डीमध्ये आणि शिर्डीमध्ये देखील अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त जे तयारी करण्यात आलेली आहे। भाजपचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या वतीनं ठिकठिकाणी झेंडे फ्लेक्स आणि भाजपचं जे आहे ते भाजपचे झेंडे देखील लावण्यात आलेले आहेत। काही वेळातच अमित शाह हे सन अँड सन हॉटेलहून साई मंदिराकडे रवाना होतील आणि साईंच्या दर्शनाने दौऱ्याची सुरुवात करतील। साई दर्शनानंतर लोणी येथे जाऊन डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं त्यांच्या हस्ते अनावरण होणार आहे आणि त्यानंतर शेतकरी मेळावा पार पडणार आहे। शेतकरी मेळाव्यानंतर अमित शाह हे कोपरगाव येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्याचा जो सीएनजी प्रकल्प आहे त्याचं देखील लोकार्पण करतील आणि त्यानंतर शेतकरी मेळावा पार पडतील। काल अमित शाह रात्री शिर्डीमध्ये मुक्कामी आलेत आणि त्या मुक्कामी आल्यानंतर त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जे भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत, जे मंत्री आहेत, त्यांच्यामध्ये बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये नेमकी शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीबाबत काही चर्चा झाली का किंवा शेतकऱ्यांना आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जो शेतकरी मेळावा होणार आहे त्या शेतकरी मेळाव्यामध्ये अमित शाह नेमकं काय मार्गदर्शन करणार, काय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी काय मोठी घोषणा करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अमित शाह हे दुसऱ्यांदा लोणी गावामध्ये येत आहे। एकीकडे मागील काही दिवसांपूर्वी अमित शाह हे सहकार परिषदेला आले होते आणि त्यानंतर आता शेतकरी मेळावा पार पडतोय त्यासाठी अमित शाह येत आहे। काही वेळातच या दौऱ्याची सुरुवात होईल। नेमका हा दौरा असल्यानं ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि भाजपचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या वतीनं जे तयारी या दौऱ्याची सुरू करण्यात आलेली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अमित शाह मोठी घोषणा करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।